अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। राज्य शासनाने दिनांक 12 जून 2026 रोजी राज्यातील 80 दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला असून त्याच अनुषंगाने आज दिनांक 2 जुलै सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव येथील दुय्यम 20 कैद्यांची कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली। या कारवाईनंतर कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला प्रत्यक्षात टाळे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। 20 कैद्यांच्या स्थलांतरावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलीस वाहनांच्या ताफ्यातून सर्व कैद्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नाशिक मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना करण्यात आले। राज्य शासनाने महसूल विभागाकडील एकूण 116 दुय्यम कारागृहांपैकी अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या 80 दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। अनेक कारागृहांचा वापर अत्यल्प असल्याने तसेच काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्याने त्यांचा देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेवर होणारा खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार संबंधित भागातील कैद्यांची व्यवस्था जवळच्या जिल्हा कारागृह अथवा मध्यवर्ती कारागृहात करण्याचे नियोजन शासनाने केले आहे। त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातील 20 कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्याची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली। या निर्णयामुळे कारागृह प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येण्याबरोबरच उपलब्ध मनुष्यबळ, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संसाधनांचा अधिक प्रभावी वापर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच कारागृह विभागावरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। दरम्यान कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला टाळे लागल्यानंतर या जागेचा भविष्यात कोणत्याही शासकीय कामासाठी उपयोग केला जाणार का याकडे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे।